नमस्कार. मी भरत मुकुंद तामनकर, भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण असं आहे की मला बऱ्याच लोकांचे फोन आले गेल्या महिन्याभरात की यावर्षी त्यांना पायी परिक्रमा करायची आहे आणि त्यासाठी त्यांना मार्गदर्शन हवं आहे. ज्यांना चालत परिक्रमा करणं शक्य नाही आहे, ज्यांचं वय झालेलं आहे किंवा काही त्यांचा शारीरिक व्याधी आहेत ज्यांना जास्त प्रमाणात, त्यांनासुद्धा परिक्रमा करायला हरकत नाही. त्यांनी बसनी करावी आणि न करण्यापेक्षा बसनी केलेली कधीही उत्तम. पायी परिक्रमा हे नंबर 1 आहे. नंबर 2 आहे बसनी परिक्रमा करणं. जर तुम्हाला पायी परिक्रमा शक्यच नसेल तर तुम्ही बसनी करू शकता. आणि बसनी करण्यासाठी आपल्याला ठाण्याची कंपनी आहे दोस्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स, जे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे बऱ्याच वेळा, तर त्यांच्या थ्रू पण तुम्ही परिक्रमा करू शकता. त्यांच्या यावर्षीच्या परिक्रमेच्या डेट्स आहेत त्या तुम्ही लिहून घ्या. ठाण्याच्या दोस्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या त्यांची जी बसनी परिक्रमा असते ती 18 दिवसाची असते. शास्त्रोक्त नर्मदा परिक्रमा जी 18 दिवसात ते पूर्ण करतात. त्याची बेसिक कॉस्ट आहे 37,500 पर हेड. जेव्हा तुम्ही भारत 500 BHARAT भारत 500 हा कोड जर त्यांना तुम्ही सांगितला तर तुम्हाला 500 रुपये सूट मिळेल. म्हणजे तुम्हाला 37,000 प्लस GST हे तुम्हाला भरायचं आहे. ट्रेनचा जो प्रवास इथून उज्जैनपर्यंतचा पहिला दिवस तिथे आपला चालू होतो दिनक्रम मुंबई पुणे ते उज्जैन. तर मुंबईतून किंवा पुण्यातून कुठूनही गेला तर उज्जैनला आपल्याला आपल्या खर्चाने पोचायचं आहे. तो प्रवास खर्च ह्याच्यात इन्क्लूड नाही आहे 37,500मध्ये. आणि येतानाच आपण उज्जैनला तुम्हाला ते सोडणार, तर परत उज्जैनवरनं मुंबईकडे येण्याचा खर्च पण आपलाच आहे. ते रिझर्वेशन आपल्याला करून देणार. त्यांना आपण सांगितलं की आम्ही पुण्यावरून येणार किंवा मुंबईवरून येणार, ते रिझर्वेशन आपल्याला करून देणार ट्रेनचं. किंवा तुम्ही प्रायव्हेट गाडीनी पण जाऊ शकता, जसं तुम्हाला कन्व्हिनियंट होईल त्याप्रमाणे. तर जो 37,500 प्रवास आहे तो उज्जैन ते उज्जैन 18 दिवसाचा टोटल जो प्रवास आहे नर्मदा परिक्रमेचा त्याचा खर्च आहे. त्याच्यामध्ये जेवण खाण राहणं सर्व इन्क्लूड आहे आणि अतिरिक्त तुम्हाला तिथे कोणताही खर्च नाही आहे. त्यांचा स्वतःचा आचारी बरोबर असतो आणि ते व्यवस्थित तुमचं दोन्ही टाईमचं जेवणाची व्यवस्था होते, नाश्ता होतो, सर्व व्यवस्था व्यवस्थित होते. तुम्ही त्यांना फोन करून पण त्यांच्याशी बोलू शकता. मी फोन नंबर देणार आहे खाली. तर ज्यांना अजिबातच चालत शक्य नाही आहे त्यांनी बसनी परिक्रमा करायला काहीच हरकत नाही आहे. परिक्रमा मानसिक महत्त्व असतं परिक्रमेला शारीरिकपेक्षा. मनाने तुम्ही माईला शरण जाऊन बसनी जरी परिक्रमा केली तरीसुद्धा तुम्हाला चांगले अनुभव येतात. बऱ्याच जणांचे मी बसनी परिक्रमा केलेल्यांचे पण अनुभव कथनाचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. तुम्हाला समजेल की बसनीसुद्धा फार आनंद येतो परिक्रमेचा. तर ज्यांना पण बसनी परिक्रमा करायचे त्यांनी दोस्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्सला फोन करायचा आहे. त्यांच्याकडनं डिटेल्स सगळी जाणून घ्यायचे आहेत. ते तुम्हाला व्हॉट्सअपवर सर्व कार्यक्रम पाठवतील, कसं आहे काय आहे. आपला जो भारत भ्रमंती ग्रुप आहे त्याच्यावर पण मी हा कार्यक्रम शेअर करतो नर्मदा परिक्रमेचा. त्याची अमाऊंट आणि त्याचा दिनक्रम पूर्ण, म्हणजे पहिल्या दिवशी काय, दुसऱ्या दिवशी काय, हे पूर्ण याचं दर्शन आहे. म्हणजे काय काय आहे प्रत्येक दिवशी ते सुद्धा मी आपल्या भारत भ्रमंतीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करतो. ज्यांना माझ्याकडनं जास्त जाणून घ्यायचे ते मला फोन पण करू शकतात किंवा दोस्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्सवाल्यांना पण फोन करू शकतात. काहीही करून परिक्रमा करणं महत्त्वाचं आहे. एकतर तुम्ही चालत करा नाहीतर बसनी करा, तर त्यांनी केलीच पाहिजे. माझ्या मते तर केलीच पाहिजे ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी. आता ज्यांच्याकडे 18 दिवसाचा पण वेळ नाही आहे त्यांनी उत्तर वाहिनी परिक्रमा करावी, जी मी करतो. मी 3 वेळा केले आत्तापर्यंत. 4थ्या वेळेला पण माई करून घेईल. मी केले म्हणणं चुकीचं आहे, माफ करा. माईनी करून घेतले माझ्याकडनं 3 वेळा. तर आता 4थ्यांदा पण माई करून घेईल असं मी आशा धरतो. तर ज्यांच्याकडे अजिबातच 18 दिवसाचा पण वेळ नाही आहे त्यांनी उत्तर वाहिनी करावी. तीसुद्धा अतिशय उत्तम. छोटा त्याचा म्हणजे तो ट्रेलर आहे. हा जर पूर्ण पिक्चर आहे. तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे आभार. तुम्हीसुद्धा जर अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी बघत राहा भारत भ्रमंती. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नर्मदे हर, नर्मदे हर,
नर्मदे हर.